प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आमेन. कोणता परमेश्वर आहे तो? प्रार्थनेचं उत्तर देणारा तो देव आहे. आमेन. हालेलुया. आपण गेल्या वेळेस पाहिलं, गुरुवारी आपण पाहिलं होतं. कोण सांगेल एखादं वचन की गुरुवारी कोणत्या विषयावर आपण बोलत होतो? सुलतान बद्दल होतं यावशवास. म्हणजे देवाचा शब्द त्यानं डोक्याला पाळला. आमेन. आठवत आहे ना? प्रत्येकाला विसरले तुम्ही? हा सिस्टर तुम्ही नाही, ठीक आहे, मान्य आम्हाला की तुम्ही नव्हते, तुम्हाला माहित नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, आपण पाहतो की देवाचा शब्द पाळल्यानं आनंद भेटतो बरं का. देवाचा जर शब्द आपण ऐकला तर आपल्या जीवनामध्ये साक्ष घडतात. आमेन. समजत मी काय बोलत आहे? देवाचं जर वचन जर ऐकलं तरच आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये भेटतात. या आपले डोळे घट्ट बंद करून आपण प्रार्थनेमध्ये आजचं वचन आपल्याला समजावं म्हणून सर्वांना आपले डोळे घट्ट बंद देवाला प्रार्थना करा. 2 मिनिटं प्रार्थना करी. परमेश्वर आजचं वचन मला समजावून माझे डोळे उघड, माझे कान उघड. धन्यवाद. धन्यवाद आमच्या प्रेमळ स्वर्गीय पिता परमेश्वरा, तुझी महिमा करतो परमेश्वरा. तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो माझ्या पिता. आम्ही प्रार्थना करतो तुझ्याकडे, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो माझ्या पिता. आजच्या या वचनाद्वारे प्रभू तू आम्हा प्रत्येकाशी बोल दे बाबा. आमची भेट घे माझ्या स्वर्गीय पिता, कारण तुझं वचन दुधारी तलवारीसारखं आहे माझ्या पिता. आम्ही विनंती करतो, आम्ही प्रार्थना करतो माझ्या पिता की वचन समजणारे आम्हा प्रत्येकाला बुद्धी दे, आम्हाला ज्ञान दे माझ्या पिता. त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी परमेश्वरा आम्हाला ज्ञान दे माझ्या पिता, की त्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगावं माझ्या पिता. आम्ही तुझ्याकडे विनंती करतो माझ्या पिता, ते वचन आमच्या जीवनामध्ये एक आशीर्वाद घेऊन येऊ माझ्या पिता. आमचा परिवार, आमचं जीवन दे बाप्पा फलद्रूप आणि बहुगुणी त्या वचनाद्वारे हो माझ्या पिता. आम्ही प्रार्थना करतो माझ्या पिता की दुष्टाची कुठलीच ताकद दे पा ते वचन आमच्यापासून हिसकावून हिरावून तू घेऊ देऊ नको म्हणून प्रभू तू आमच्या जीवनात काम कर माझ्या पिता. आम्ही तुझी उपस्थिती मागतो माझ्या पिता. आमच्याशी तू बोल माझ्या पिता. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पिता. हालेलुया. हालेलुया. छान टाळ्या देवासाठी वाजवा. आपण गेल्या वेळेस पाहिलं की यहोशूआनं देवाचा शब्द ऐकला. जो नियम मोशेच्या द्वारे परमेश्वरने दिले होते, ज्या आज्ञा दिल्या होत्या. आमेन. आणि यहोशूआला परमेश्वरने काय केली? आठवण करून दिली आणि सांगितलं, यहोशूआ जो नियम, जे आज्ञा माझा जो दास मोशे होता याच्याद्वारे तुम्हाला प्रत्येकाला मी दिली होती. हालेलुया. त्या सर्व तुम्ही तंतोतंत पाळल्या पाहिजेत बरं. आणि ज्यावेळेस यहोशूआने शब्द ऐकले त्यावेळेस यहोशूआ उठला आणि देवाच्या शब्दाप्रमाणे त्यानं वागायला सुरुवात केली. आणि पुढल्याच वचनामध्ये बायबल सांगतं, देव म्हटला, जो मी माझं वचन तुम्ही ऐकलं, माझा शब्द तुम्ही ऐकला, म्हणून आजच्या दिवसापासून जे तुमची निंदा होत होती, जो तुमचा त्रास होता, जेही तुला दुःख होतं, ज्याही वस्तूचं, ज्याही गोष्टीचं तुला काळजी आणि चिंता होती, ती तुझ्या जीवनातून मी पुसून टाकले होते. हालेलुया. ते आपण पाहिलं होतं की देवाने कशा प्रकारे त्यांना मदत केली, कशा प्रकारे परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये काम करतो हे आपण पाहिले. आमेन. आणि ज्यावेळेस आपण देखील निर्णय करतो की परमेश्वरा मी खरंच तुझ्या या नियमाप्रमाणे, या वचनाप्रमाणे जगायला सुरुवात कर प्रभू, मला तू मदत कर, मला सहाय्य कर, या वचनापासून मी उजवीकडे किंवा डावीकडे कधीच वळणार नाही, त्यावेळेस परमेश्वर खरंच तुम्हाला मदत केल्याशिवाय थांबत नाही. कारण तो परमेश्वर बायबल सांगतं, स्तोत्रसंहिता 138 2 वचन सांगतं बघा. लवकर फास्ट करा, ते आता मला नाही पण तुम्हाला बोलतो त्यामध्ये. स्तोत्रसंहिता 138 आणि त्यातलं दुसरं वचन. स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा 138वा अध्याय आणि त्यातील दुसरं वचन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन. कारण तू आपल्या संपूर्ण नावापेक्षाही आपल्या वचनाची थोरवी वाढवली, आपल्या शब्दाची थोरी वाढवली, आपल्या मुखातून निघणाऱ्या वचनाची परमेश्वर तू महिमा केलेली आहे. आमेन. परमेश्वर म्हणतो, आकाश बाबांनो पृथ्वी देखील नष्ट होतील पण माझं वचन कधीच नष्ट होणार नाही, पूर्ण झाल्याशिवाय ते राहणार नाही म्हणतो परमेश्वर. छान अशी टाळी आपल्या देवासाठी वाजली. महान परमेश्वर आहे. आपला परमेश्वर शब्द दिलेला खरा करणारा परमेश्वर आहे. आमेन. कसा परमेश्वर? तो शब्द दिला तो खरा करतो बरं. पण आपण तो शब्द घेण्यासाठी आपली कशी योग्यता पाहिजे बरं.
जर माझी योग्यता आहे, मी तो शब्द घेत आहे, देवाचं वचन मी घेत आहे, तर नक्कीच माझं जीवन बदलल बरं का. हालेलुया. हालेलुया. आपण निर्णय केला पाहिजे आणि समजलं पाहिजे की प्रभू खरंच माझ्याशी बोलत आहे आणि ते वचन फक्त माझ्यासाठी. शेतानं बोला, हे वचन माझ्यासाठी, माझा देव माझ्याशी बोलत आहे आणि देव आशीर्वादित करणार आहे आणि आशीर्वाद घेऊन जाणार आहे. आजपासून मी कधी उदास राहणार नाही, कधी निराश राहणार नाही. आणि माझा देव माझ्या पुढे उभा राहतो, माझ्या पुढे चालत आहे, माझे मार्ग मोकळे करत आहे, मी यशस्वी होत आहे. आणि माझ्या देवानं मला आशीर्वादित केलं, मला आशीर्वादित केलं. आमेन. हालेलुया. तुम्ही शरीराला सर्वजण नक्की तेव्हा तुमची प्रार्थना ऐकली बरं. हालेलुया. आणि तुला उत्तर देणार आहे. आमेन. आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी आज तुम्हाशी बोलत आहे, काय गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देव खरंच माझ्याशीच बोलत आहे का. बघा काय बोलत आहे मी, की देव खरंच माझ्याशी बोलत आहे का. मग मला कसं समजलं पाहिजे. मेन हे कोणाला समजलं माहित आहे का, देव माझ्याशी बोलत आहे हे खरं कोणाला समजलं माहित आहे का. जो देवाचं चरणापाशी गुडघे टेकून बसतो ना, त्याला नक्कीच समजेल की देव हा माझ्याशी बोलतो. बायबलचं पुस्तक सांगतं, आपण काढूया एक राजे याचा 13वा अध्याय. एक राजे 13वा अध्याय. मी त्यातून थोडस बोलेन तुम्हाला. एक राजे याचा 13वाच अध्याय. आणि त्यातलं 24वं वचन सुंदर असं वाचन. एक राजे 13वा अध्याय आणि त्यातील 24 वचन. सर्वांनी लक्ष देणं आजच्या वचनाकडे. तेथून निघून तो चालला असताना वाटेने त्याला एक सिंहाने गाठून मारून टाकले. त्याचे प्रेत वाटेत तसेच पडून राहिले आणि ते गाढव त्याच्या जवळ उभे राहिले आणि सिंहही त्या प्रेताजवळ उभा राहिला. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतो, तो एका रस्त्यानं जात असताना त्याला रस्त्यामध्ये सिंहाने गाठलं, त्याला फाडून टाकलं. प्रेज द लॉर्ड. आणि ते प्रेत तसंच रस्त्यावरती पडलं आणि त्या जो व्यक्ती होता त्या गाढवावरती, गाढव म्हणजे त्या टाइममध्ये समजा एखादं वाहन, म्हणजे आता कसं आपण जे गाड्या वापरतो त्या टाइममध्ये गाढव जे होते, घोडे होते, ते टाइममध्ये त्यांचे बाबा प्रवास करण्यासाठी ते सामग्री त्यांची होती. आणि बायबल सांगतं की तो गाढवी त्या ठिकाणी उभा आहे आणि तो व्यक्ती आहे तो रस्त्यामध्ये मूर्ती पावलेला आहे आणि सिंह देखील तिथंच उभा आहे. हालेलुया. बघा, सिंह ज्यावेळेस शिकार करतो, प्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे, सिंह ज्यावेळेस शिकार करतो जोपर्यंत त्याला भूक लागत नाही तोपर्यंत शिकार करत नाही. तो अशी शिकार मुद्दामून करत नाही. हालेलुया. आणि सिंह एकदा मनुष्याला खाली त्या ठिकाणी त्याला ठेवत नाहीये, त्याला लगेच तो बाहेर कुठं घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतो सिंह त्याच ठिकाणी आहे, गाढवी त्याच ठिकाणी आहे आणि ते प्रेती तिथंच पडले. प्रेज द लॉर्ड. आणि तो साधा व्यक्ती नाहीये बरं का, ज्याचं प्रेत पडलंय. प्रथम हे लक्षात ठेवा, तो साधा व्यक्ती नाही. हालेलुया. देवाचं वचन ऐकणार आहे, देवाची प्रार्थना करणार आहे, देवासंग बोलणार आणि देव त्याच्यासंग बोलणारा असा तो व्यक्ती. तरी देखील बायबल सांगतं त्याचं प्रेत तिथं पडलं. का बरं. हालेलुया. कारण आपण पाहतो बघा, त्याच अध्यायामधलं 13व्या अध्यायामधलं पहिल्या अध्यायापासूनच वाच. 3ऱ्या वचनामध्ये वाचायचंय. 13व्या अध्यायापासून लक्ष देऊन वचन आहे का, म्हणजे का त्याचं प्रेत पडलं होतं. तो जर देवाला भिवून वागणारा व्यक्ती आहे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा व्यक्ती आहे, देवाच्या आज्ञा पूर्ण करणारा व्यक्ती आहे. बघा, देव त्यासंग बोलणारा आहे तो व्यक्ती आहे आणि देवासंग तो बोलणारा व्यक्ती. लक्षात मी काय बोलत आहे तुम्हाला समजत आहे. वाचा. नंतर पहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहुदातून बेथेल येथे आला. कुणाच्या आज्ञेवरून. परमेश्वराच्या. जो तुमचा देव, तुमचा आणि माझा देव, जो यहोवा परमेश्वर आहे, त्यांना आज्ञा दिली आणि त्याचा शब्द पाळून तो त्या नगरामध्ये आला, त्या राज्यामध्ये आला. बेथेल येथे आला. त्यावेळी यराबाम हवन करीत, त्यावेळी तिथला जो राजा होता, यराबाम नावाचा जो राजा होता, तो हवन करत होता. प्रेज द लॉर्ड. तो काय करत होता. हवन करत होता. म्हणजे काय करत होता, पूजा अर्चा करत होता.
परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदी विरुद्ध हे शब्द आणि ज्या उच्चारले. विधीवर तो हवन करत होता, ज्या विधीपाशी उभा राहून तो उपासना राजा करत होता, आणि त्या विधीच्या विरुद्ध उभा राहून हा व्यक्ती जो देवानं पाठवलेला तो व्यक्ती होता, तो काय बोलत आहे, काय शब्द उच्चारत आहे तो? हे वेदी, हे वेदी, हे वेदी. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर बोलत आहे. काय बोलत आहे? पहा, दाविदाच्या घराण्यात दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मेल, योशिया नावाचा एक पुत्र ज्यावेळेस जन्मल ना, जे उच्च स्थानांचे याजक तुझ्यावर होम हवन करतात, त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करील, मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळील. हालेलुया. त्या विधीवरती मानवाच्या अस्थी जाळेल म्हटलं तो जन्मला, म्हणजे कारण तुझं पाप एवढं वाढलेलं आहे राजा, तेवढा दुष्कर्म प्रमाणे तू चालत आहे, आणि माझ्या लोकांना त्या पद्धतीने तू वागवत आहे, आणि तसा तू चालत आहे. माझी लोकही हालेलुया दिसत असताना पाहून न बघितल्यासारखं करत आहे, आणि चुकीच्याच मार्गाने जात आहे, तर लक्षात ठेव ही गोष्ट घडून येईल. हालेलुया. राजाला संताप आला, राजाला राग आला. असा कोण व्यक्ती जो माझ्या विरुद्ध, माझ्या नगराविरुद्ध, माझ्या राज्याविरुद्ध बोलत आहे? तो त्याच्या शिपायानं मला प्रथम या व्यक्तीला धरा म्हणला, त्याला असा हात केला, आणि बायबल सांगतं, वाचा पुढं. त्याच दिवशी त्याने खून दिली. तो म्हणाला, परमेश्वराने सांगितलेली खून ही, परमेश्वराने सांगितलेली खून हीच आहे बाबा. पहा, ही वेदी भंग पावेल आणि तिच्यावरील राख उधळली जाईल. हालेलुया. ही विधी भंग पावल, तिच्यावरती राख उधळली जाईल, हेच तुला चिन्ह आहे म्हटला. पुढं 4. वाच वाच वाच. देवाच्या माणसाने बेथलातल्या त्या वेदी विरुद्ध जे हे शब्द उच्चारले, जो देवाचा माणूस आहे त्या बेथलेम विरुद्ध, त्या विधी विरुद्ध, त्या राजा विरुद्ध जो हे उद्गार त्यानं आपल्या मुखातून काढलं, ते राजा यरोबाम ह्याने ऐकले. ते यरोबाम राजानं ऐकलं, बरोबर त्याला क्रोध आला, त्याला संताप आला, त्याला राग आला. तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे करून म्हणाला, त्याला धरा. तेव्हा त्याने जो हात त्याच्याकडे केला होता तो वाळून गेला व तो त्याला मागे घेता येईना. बायबल सांगतो राजाने काय केलं, हात उगारला, म्हणला प्रथम त्या व्यक्तीला पकडा म्हणला, त्याला जाऊ द्यायचं नाही. आणि जसाही त्यानं हात केला, बायबल सांगतं त्या राजाचा हात जागेवर सुकून गेला बघ एका क्षणामध्ये. तो राजा घाबरला, त्याला दयावया केली. त्या देवाच्या माणसाला म्हणला, हा हात मला आकडताच येत नाही, आता तो कृपा कर, देवाकडे विनंती कर की देवानं माझ्यावर काय करावी, दया करावी. हालेलुया. मग त्या देवाच्या दासाने, देवाच्या सेवकाने प्रार्थना केली, देवाकडे विनंती केली की प्रभू त्याचा हात बरा कर. बायबल सांगते त्याचा हात बरा झाला बरं का. प्रेज द लॉर्ड. त्याला हात बरा केला. हात बरा झाल्याबरोबर तो राजा त्याला काय बोलत आहे माहितीये का? 7व्या वचनामध्ये वाच बरं. राजा त्या देवाच्या मग राजा त्या गावाच्या व्यक्तीला बोलत आहे, काय बोलत आहे? माझ्या बरोबर घरी चल, माझ्या बरोबर आता तू घरी चल बरं, आणि काही उपहार आणि करून काही माझ्या सगळं तू राहा, काही तुझी मी तुझी राजेशाही मी करतो, तुझा पाहुणचार करतो, मी तुझी देखभाल करतो, मी तुला काय हवं ते मला माग, मी तुझा काय करतो, सांभाळ करतो. उपहार करून ताजा तवाना हो, मी तुला काही इनाम देतो. मी तुला काही इनाम, तुला बक्षिशी देतो बाबांनो, कारण तुझ्या बरोबर मला आता जाणलं तर माझा हात काय केला, आता बरा झालेला आहे. मी तुला उपहार देतो. देवाचा माणूस राजाला म्हणाला, देवाचा माणूस त्या व्यक्तीला बोलत आहे, राजाला बोलत आहे, काय बोलत आहे? तू मला आपले अर्धे घर दिले. काय दिले? अर्धे घर दिले. तुझं अर्ध घर जरी दिलं ना, तुझा अर्धी प्रॉपर्टी जरी तुम्हाला दिली, आता राजा व्यक्ती काय लहान व्यक्ती का तो बाबा, तो त्याला म्हणत आहे तुझ्या अर्धी प्रॉपर्टी जरी तू मला दिलीस ना, तरी मी तुझ्या येथे येणार नाही. तरी देखील मी तुझ्या इथे येणार नाही. तुझ्या घरात थांबणार नाही. तू काय देते खाणार नाही. हालेलुया. छान अशी टाळी वाजव देवाचं. का बरं तो असा बोलत आहे? कशासाठी तो असा बोलत आहे? कारण तो पुढच्या वचनामध्ये सांगत आहे, काय सांगत आहे? या ठिकाणी मी अन्न पाणी, या सेवन ठिकाणचं करणार नाही. अन्न पाणी मी सेवन करणार नाही, कारण तू चुकीच्या गैरवर्तनामध्ये आहे, तू वचनामध्ये नाहीये, तुझं जीवन वचनामध्ये नाहीये, ती चुकीचा मार्ग तू धरलेला आहे, आणि चुकीच्या पद्धतीने तुझी कमाई तू करत आहे, जे काही तू करत आहे ते सर्व चुकीचं आहे. प्रेज द लॉर्ड. माझा प्रभू म्हणलाय तुझ्या इथलं काय पाणी पिऊ. हालेलुया. पुढं परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली परमेश्वरानं मला वचन दिलं, त्याला मला आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? की तू येथे अन्न पाणी की सेवन तू करू या नकोस. ठिकाणचं अन्न पाणी सेवन करू नकोस. हा, आणि ज्या वाटेने आणि जाशील ज्या वाटेनं तू गेलाय त्या वाटेनं परत येऊही नको. पुढं तिने परत येऊ नको.
वापस ज्या वाटेने तो बेतलास गेला होता त्या वाटेने न जाता दुसऱ्या वाटेने तो गेला. हालेलुया. मग तुम्ही देवाचा शब्द काय केला? बरोबर ना? देव म्हटला ह्या वाटणे गेला तर पुन्हा त्या वाटणं जाऊ नको, दुसऱ्या वाटणं वापस माघारी आपल्या इकडे ये. ह्या दुसऱ्या नगराला त्यानं देवाचा शब्द मान्य केला. Praise the Lord. आणि हे सर्व वातावरण ही गोष्ट फैलत गेली की राजाला असा असा व्यक्ती आला, एक देवाचा दास, आणि असा असा बोललेला आहे. अशी प्रत्येक त्या नगरामध्ये काय झाली? चर्चा झाली. आणि चर्चा झाल्याबरोबर एक आणखी एक देवाचा दास त्या ठिकाणी त्या नगरामध्ये राहत होता. त्याच्या मुलाने ती चर्चा ऐकली आणि आपल्या बापाला जाऊन सांगितली की असं न वाचते देवाचा व्यक्ती एक आलेला आहे त्या नगरातून आणि असा असा राजाला बोललेला आहे. हालेलुया. तो म्हणला तो कोणत्या रस्त्याने गेलाय? Praise the Lord. तो देवाचा दास बोलत आहे बरं का. तो म्हणला कोणत्या रस्त्याने गेला मला लवकर सांग. तो म्हणला अमुक ठिकाणी. तो म्हणला लवकर माझं गाडो बिडं तयार कर म्हणा, त्याला तू कुंडी बिड घाल, मी लवकर जातो. त्याला धावत गेला आणि त्या मनुष्याला काय केलं? गाठलं. Praise the Lord. त्याला काय केलं? त्यानं गाठलं आणि त्याचं स्वागत केलं. तुम्ही खरं देवाचे माणूस आहे. प्रेज गॉड. तुम्ही चर्चला जाणारे व्यक्ती आहेत. मी चर्चला जातो. हालेलुया. मी चर्चला जातो. चल माझ्या बरोबर आपण चल. तो म्हणला नाही मला येता येणार नाही. अरे मला का बरं येता येणार नाही? तो म्हणला माझ्या देवानं मला सांगितलंय की त्या नगरात तू पुन्हा जाऊ. तो व्यक्ती बोलला. हालेलुया. कोण बोलत आहे? तो देवाचा दासच आहे बरं का, दुसराही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अठरा वचन वाच्यामधलं बघा, तो व्यक्ती जो देवाचा दुसरा दास आहे त्या नगरामध्ये राहणारा त्यानं आपल्या मुलाकडून ऐकलं की असं ना असा देवाचा एक दास आला होता, तो असा बोलून गेलाय. आणि ज्यावेळेस त्यानं ऐकलं त्यावेळेस तो म्हणत आहे 18 वचनामध्ये काय म्हणत आहे? तेव्हा तो त्याला म्हणाला, मीही तुझ्यासारखा देवाचा कण आहे, संदेश आहे. मी देवाची सेवा करणारा व्यक्ती आहे. मी चर्चला जाणारा व्यक्ती, मी प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. मग परमेश्वराच्या आज्ञेवरून, परमेश्वराच्या कुणाच्या? आता कोण बोलत आहे? तो व्यक्ती बोलत आहे की परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला भेटला आणि तो मला बोलला त्याला त्याला परत घेऊन ये, म्हणजे तो अन्न पाणी सेवन करी. हालेलुया. पण हे त्याचे सांगणे. हालेलुया. काय बोलताय तो? मला देवाचा दूत भेटला आणि तोनं मला सांगितलंय की तुला वापस घेऊन ये. कोण बोलत आहे? तुम्हाला देवानं सांगितलंय हा जो मार्ग आहे हा चांगला आहे बघ, ह्या मार्गाने तू चुकूनही जाऊ नको. हा पापाचा मार्ग आहे, शॉर्टकट मार्ग आहे. हा जरा खडतर आहे पण तुझं नंतर भलं होईल बरं का. हा शॉर्टकट मार्गाने तू काय जाऊ. पण दुसराही व्यक्ती उभा राहिलाय. अरे मी या रस्त्याने किती वेळा गेलोय, मी बघा अजून तसाच आहे. तुझ्यापेक्षा माझं भलं आहे. तू चरला तर तुझं चांगलं झालं. आणखी मी चरला जातो ना, पण मी असा वागत आहे. चल या मार्गाने काय उपयोग होणार? काही तुझं वाईट होणार. हालेलुया. आणि मला दूत बोललाय असं समजू नको की मी तुझ्या बोलत आहे. मला स्वर्गदूत येऊन बोललाय. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं जसं त्यानं ऐकलं तसा तो त्याच्याबरोबर निघून गेला. पण त्याचं सांगणं काय होतं? झोपली काय? त्याचं सांगणं काय होतं? त्याचे सांगणे खोटे होते. हालेलुया. काय होतं? म्हणून मी काय ऐकत आहे, कोण बोलत आहे हे मला प्रथम समजलं पाहिजे. मी कुणाचं तरी ऐकत आहे. बघ आपण एक खूप दिवसापूर्वी वचन घेतलं होते की काही वचन कशी लागतात कानाची, तेवढंच आनंद वाटतात. दुसरं काही बोलू मला फक्त माझं चांगलं कशात आहे तेवढं बोला. मला तो हा मार्ग आहे तो हा दाखवू नका. हा शॉर्टकट आहे ना, प्रत्येक जण जात आहे ना. आहे काय वाटतं त्याच्यामध्ये? तो चांगलं जीवन जगत आहे ना आणखी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला शब्द ऐकला आणि तो निघून त्याच्याबरोबर घरी गेला आणि त्याच्या बरोबर जाऊन त्यानं जेवण करण्यासाठी बसला. त्यानं जेवण करून करण्या अगोदर ज्यानं त्याला घेऊन गेला होता, जो दास त्याला घेऊन गेला होता, तो त्याला काय बोलला माहितीये का? 19 वचनापासून वाच. त्याने त्याच्या बरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्न पाणी सेवन केले. मग देवाने सांगितलं होतं ना तू जाऊ नको, अन्न पाणीचं सेवन करू नको. माझी आज्ञा आहे बघ, ही आज्ञा हा नियम तू मोडू
कुणीही तुला सांगू, पण माझं वचन तुला काय सांगत आहे, हा शब्द तू माझा पाळला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही माझ्या नावापेक्षा महत्व कशाला दिले म्हणतो, वचन दिलं ना आपल्या देवानं. प्रेज द लॉर्ड. मग त्यानं काय केलं, देवाचा शब्द जुमानले का, मग ऐकलंच नाही. प्रेज द लॉर्ड. काहीतरी माझ्याबद्दल अरे स्वरूप बोललेला आहे मला. हालेलुया. म्हणून म्हटलं की परमेश्वर जर बोलत आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. ते ओळखणं कोणाला समजलं, जो व्यक्ती देवाच्या चरणापाशी बसतो, त्याला हाक मारतो, तो व्यक्ती नक्कीच ओळखेल की देव कोण बोलत आहे. तो व्यक्ती त्याला घेऊन गेला तिथं सेवन करायला, आणि तोच व्यक्ती त्याला काय बोलत आहे बघा. ते जेवायला बसले असताना त्याला परत आणणाऱ्या त्या संदेष्टाला त्याला बोलत आहे. काय म्हणत आहे, परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. यहूदाहून आलेल्या देवाचं वचन म्हणजे त्याला पुन्हा माणसाला, प्राप्त झालं. देवाचं वचन त्या व्यक्तीला प्राप्त झालं. काय बोलत आहे, देवाच्या माणसाला त्याने मोठ्याने सांगितले. काय मोठ्याने तो त्याचं कान उघडणी करत काय बोलत आहे, परमेश्वर असे म्हणतो. परमेश्वर असं आता बोलत आहे. ऐक, परमेश्वराच्या तोंडचे वचन, परमेश्वराच्या मुखातून निघणारं वचन तू अवमानलेस. तू काय केलं, त्याला आता अपमानित केलं. माझा परमेश्वर म्हणतो व्यभिचार करू नको, पण तू व्यभिचारामध्ये जात आहे. माझा देव म्हणतो तू चोरी करू नको, तर तू चोरी करत आहे. माझा परमेश्वर तू घातपात करू नको, नाश करू नको, आणि तू ती कामं करत आहे. तर आता परमेश्वर मुखातून निघणारा शब्द तू ऐक. आणि तुझा देव परमेश्वर तुझा देव परमेश्वर तुला आज्ञा केली, ती तू पाळली नाही. काय केली नाही, तू मानलीच नाही त्याची आज्ञा. तुला शॉर्टकट मार्ग बरा वाटला. प्रेज द लॉर्ड. पण देवाचं वचन तू ऐकलं नाहीये. तुला जसं वाटत आहे, तुझ्या मनाला जसं वाटत आहे, तू जसं नियोजन करत आहे, त्या पद्धतीत तू वागण्याचा प्रयत्न करत आहेस. तू परत आलास आणि ज्या ठिकाणी अन्न पाणी सेवन करू नकोस असे तुला सांगितले होते. असं तुला देवानं सांगितलं होतं ना, पण तू काय ऐकलं का देवाचा शब्द? नाही ऐकला. तुला कुणीतरी वेगळं काहीतरी सांगितलं आणि तू त्याचं ऐकत बसला. प्रेज द लॉर्ड. आपण बघतो ना कधी चर्चा जाणारे भरपूर लोक असतात बघा. कित्येक देवामध्ये नाहीत बरं का, आणि कित्येक देवामध्ये आहेत. मी रोज अशा लोकांनाही भेटतो, आणि असे सेवकी आहेत. हालेलुया. असं नाही की सेवकी नाहीत, आहेत, भरपूर आहेत. प्रेज द लॉर्ड. पण जो देवाच्या वचनामध्ये आणि पवित्रतेमध्ये चालतो ना, त्याच नक्की जीवन बदलणार. देवाचा शब्द ऐकला नाही, तो म्हणला तू चुकीचं केलंच. देवाने जे आज्ञा दिली होती, देवाने जे नियम दिला होता, हा तू काही मान्य केला नाहीस. हालेलुया. म्हणून तुझ्या दारी ठरलं. म्हणून बायबल सांगतं, तुझ्या वाटेनं जात असताना सिंह आला आणि सिंहाने त्याला फाडून टाकलं. त्याचं प्रेत रस्त्यावरती पडलं, त्याचं गाढव त्या ठिकाणी उभा आहे, सिंह त्या ठिकाणी उभा आहे. हालेलुया. म्हणून जो व्यक्ती देवाचं वचन तुच्छ लेखतो, त्याच्यावरती अरिष्ट आल्याशिवाय राहणार नाही बरं का. हालेलुया. 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 बघा, पुन्हा एक दुसरे वचन तुम्हाला सांगतो मी. आलिशेक देवाचा दास होता. माहिती आहे बायबल वाचतं की नाही वाचतं? प्रथम मी विचारतोय प्रश्न. बर, पहिला हा मुद्दा, तुम्ही प्रार्थना करता. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या ह्या ज्या प्रार्थना रिक्वेस्ट आहेत माझ्याकडे, ह्या तुमच्या सर्वांच्या ज्या प्रार्थना रिक्वेस्ट माझ्याकडे आले, आणि मी प्रार्थना करत असताना, नाईट प्रार्थनाही करत असताना, मी रात्री प्रार्थना करत असतो, रात्री प्रार्थनाही झालेली आहे, देवासाठी मी बोललेलो आहे. आणि ज्यावेळेस मी देवाला, तुम्हाला प्रत्येकांना हे नाव घेऊन मी देवाला विचारून तुम्हाला प्रत्येकाला बोलणार आहे की देव मला जे काही सांगत. हालेलुया. ज्यावेळी तुमच्या समस्या आहे, तुमच्या बऱ्याच लोकांबद्दल प्रभू बोलला की तुमच्यातला एकही प्रार्थना करत नाहीये. हालेलुया. तुम्ही मी प्रार्थना करतोय ना. प्रेज द लॉर्ड. मी देवाकडे विनंती करत आहे, मी प्रार्थना करत पाहिजे, तुम्ही कसं खोटं बोलत आहात? देव खोटं बोलत आहे का? हालेलुया. तुम्हाला मी प्रार्थना करत आहे, तुमची प्रार्थना किती आहे हे तुम्ही चांगलं जाणता बरं का. मी सांगण्या अगोदर की तुम्ही किती वेळ प्रार्थना करत आहात ह्याबद्दल मी बोलीन, नंतर बोलीन मी. हालेलुया. प्रत्येकाबद्दल बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस आलिशा देवाचा सेवक, मी म्हणतो ना आलिशा देवाचा सेवक राजा होता, दोन राजे एकत्र जमा झाले आणि युद्ध करण्याची सुरुवातीने ठरवली की आपण असं काय करूया, तर चाल करून जाऊया. मी एक काम कर म्हटले. काय म्हटले? एक काम कर, संदेष्टांना विचार बरं, देवाचे जे दास आहेत त्यांना विचार की आम्ही चाल करून जाऊ का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया.
आणि तो काय केलं, तो गेला आणि सॉरी माफ करा, हालेलुया. बावीसावं वचन, एक राजे 22वां अध्याय आणि त्यातलं 5वं वचन. एक राजे त्यातला 22वां अध्याय आणि 5वं वचन. लक्ष देऊन ऐका मी काय बोलत आहे तुम्हाला, की तुम्हाला आत्मा परखायचा कसा हे समजलं पाहिजे. प्रथम वाचा. यहोशाफाटाने एक देवाचा राजा होता, यहोशाफाट या राजाने इस्रायलाच्या राजाला म्हटले, आणि इस्रायलचा एक राजा होता, त्या राजाला तो बोलत आहे, आज परमेश्वराचा आदेश विचारून घे. आज परमेश्वराचा आदेश विचारून घे. बरं, परमेश्वर काय बोलत आहे हे आपल्याला माहित झालं पाहिजे. आमेन. तर तू विचारून घे. इस्रायलच्या राजाने, मग इस्रायलचा जो राजा होता यहोशाफाट त्याने 400 संदेष्टे जमवून त्यांना विचारले. किती? 400 संदेष्टे मग 400 जमवून. सेवक. किती सेवक? 400. किती? 400. 400 संदेष्टे जमवून त्यांना विचारलं. काय विचारलं? मी रामोत गिलादावर चढाई करून जाऊ का मी नको? ते युद्ध करण्यासाठी ठिकाणी जाऊ का? प्रेज द लॉर्ड. मग ते काय बोलत आहेत बघा. आता देवाचा विचारून ते आले तर ते बोलत आहेत. काय बोलत आहेत? त्यांनी उत्तर दिले, चढाई करून जा. काय करतो आता? तू नक्कीच खरंच जा राजा, तू विजय होशील. माझा देव खरंच ते नगर तुझ्या हातामध्ये दे आणि तू त्यांच्यावरती काय करशील? विजय प्राप्त करतील. किती सेवक बोलत आहे? 400. किती बोलत आहेत? 400. मला जर कोणी म्हंटल आता तुझं खरंच कल्याणच होणार आहे, हालेलुया, मी एवढ्या उड्या मारेन. प्रेज द लॉर्ड. पण मी उड्या मारते, पण मला समजलं पाहिजे की मी देवाच्या खरंच ह्या रॅक मध्ये चालत आहे का, तर मला आनंद करण्याची मुभा आहे. तरच मी जेवढ्या उड्या मारले त्याचं मला उत्तर भेटत. प्रेज द लॉर्ड. जर मी ह्या मार्गाने जात आहे, मग मी किती नाचरून बागडलो तरी मला ते प्राप्त होईल का? हालेलुया. मग 400 सेवकांनी सांगितलं चढाई करून नक्कीच तुला विजय मिळेल. एका राजाचं मन जरा खेद झालं. तुम्हाला आणखी कोण आहे का बघ रे म्हटलं. अजून कोणाला तरी विचार. प्रेज द लॉर्ड. आणखी पॉवरफुल पाहिजे मला. पॉवरफुल सेवक आणखी पाहिजे, म्हणजे माझं काहीतरी भलं झालं पाहिजे. आता 400 सेवकाकडे भेटून आलाय, फक्त केसच राहिले, असं काहीच राहिलं नाहीये. मग तो मला आणखी कोणाला तरी विचार म्हटलं. मग तो राजा म्हणला, अरे एक जण आहे म्हटला. प्रेज द लॉर्ड. काय म्हणताय तो? एक जण आहे. 7वं वचनापासून वाच. तेव्हा यहोशाफाटाने विचारले, तेव्हा यहोशाफाट जो राजा त्याने विचारले, याच्या खेरीज यांच्या आणखी कोणी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? आणखी कोणी संदेश आहे का रे? बघ बरं. त्याला आम्ही प्रश्न विचारू. त्याला आम्ही प्रश्न करू, त्याला आम्ही विचारू. मग इस्रायलचा राजा यहोशाफाटास मग इस्रायलचा म्हणाला, राजा यहोशाफाट त्याला बोलत आहे. काय बोलत आहे? ज्याच्याद्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल, ज्याच्याद्वारे परमेश्वराला प्रश्न केला पाहिजे, तो काय उत्तर देईल हे ऐकण्यासाठी असा आणखी एक मनुष्य आहे. असा आणखी एक मनुष्य आहे बर का. पण कसा आहे तो आता? पण एक गोष्ट लक्षात ठेव राजा. काय? मला त्याचा तिरस्कार मला वाटतो. एवढा अजिबात तो आवडतच नाही. त्याचा तिरस्कार मला येतो. कारण मला त्याला मी बघितलं की माझं डोकं झालं. का? तो कधीच तो नीट बोलत नाही. सतत म्हणतो पाप करू नको, व्यभिचार नको, चोरी करू नको, देवाच्या आज्ञा पाळ. प्रेज द लॉर्ड. आता पण एवढं चुकीचं केलं, काही झाले का माझं? प्रेज द लॉर्ड. झाले का काय माझं? तू बोलत आहे बघ का, मी तुम्हाला बोलत आहे. आतापर्यंत चला आपण काही चुका केल्या, काय झाले? बिघडलंय का? बिघडलं नाही ना. पण त्याचा परिणाम आणि त्याचं फळ भोगल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण तो परमेश्वर तुमचा आणि माझा देव झाडात झडती घेणारा देव. हालेलुया. मग तो म्हटला, तू माझ्या मनासारखं कधी बोलत नाही, मला आवडत असं कधीच तो शब्द काढत नाही. तो आहे, मला तो अजिबात आवडत नाही. मग तो मला राजा असं बोलू नका. राजाची चर्चा चालू आहे, साध्या व्यक्तीची चर्चा चालू नाही. जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांची चर्चा चालू आहे. समजत आहे? मग तो म्हटला, काय बोलत आहे पुढच्या वाचनात तो? यहोशाफाट म्हणाला, महाराजांनी असे बोलू महाराजांनी असं बोलू नये, दासाबद्दल असं बोलू नये.
की त्यानं आपल्या मनासारखं बोललं पाहिजे. नक्की त्याला बोला. मग त्यानं आदेश दिला आणि जा म्हटलं. एका व्यक्तीला म्हटला जा बरं म्हटला. मिखाया नावाचा एक सेवक आहे, त्याला काय करतो आता घेऊन ये. हालेलुया. मग तो राजाकडे तो व्यक्ती गेला बोलण्यासाठी. दुसरा एक दास आला आणि त्याला अशी लोखंडाची शिंग केली, विधी केली. म्हणता राजा घाबरू नका, या शिंगाद्वारे परमेश्वर तुम्हाला नक्कीच विजय देणार आहे आणि देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया हालेलुया. तो दास त्याला बोलवायला गेला. एक व्यक्ती त्याला बोलवायसाठी गेला आणि त्या मिखायाचं स्वागत केलं. मला लवकर चला, राजाने तुम्हाला बोलवले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे सर्व दास आलेत, सर्व सेवक आलेत, त्यानं राजाचं मन सर्वांनी प्रसन्न केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. असा राजाला शोभल असा संदेश दे, तसंच बोल, बाकीचं काय सांगू चल. हालेलुया. तो काय म्हणला चल. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं 14 वचन सांगतं. मिखाया म्हणाला, मग मिखाया बोलत आहे परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वराची शपथ मी तुला सांगतो, परमेश्वर जे काही मला परमेश्वर सांगेल, जे काही मला सांगेल ना तेच मी बोलेन. तेच मी बोलेन. हालेलुया हालेलुया. मग पुढं 15व. तो राजाकडे आला. तेव्हा राजाने त्याला विचारले, हे मिखाया, आम्ही रामोत गिलादावर युद्ध करायला मग जावे. राजाजवळ आला आणि उभा राहिला आणि म्हणला राजा तुमचं स्वागत असो. मग राजा त्याला विचारते, काय विचारते, आम्ही त्याच्याकडे जाऊ का रे? त्याने त्याला मग म्हटले, तो बोलत आहे, काय बोलत आहे, जा यशस्वी हो, जा यशस्वी हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल. परमेश्वर राजाच्या हाती त्यांना देईल, यशस्वी हो, जा. हालेलुया. आता सर्वांनी तसा संदेश दिलाय आणि मिखाया देखील येऊन देवाला राजाला बोलत आहे, काय करत आहे, जा परमेश्वर तुझ्या हातामध्ये देईल. पुढं राजा त्याला म्हणाला, मग राजा पुन्हा आणखी त्याला बोलला. बघा राजा काय बोल, राजा हुशार आहे. ते राजा जो आहे ना तो हुशार. तो काय बोलत आहे, परमेश्वराच्या नावाने मला खरे तेच सांग. परमेश्वराच्या नावानं खरं तेच सांग बाबा. मनाचं काय बी आता सांगू, कारण मी तुला चांगला ओळखतो, तू कसा संदेश देत असतोस ते. हालेलुया. खरं ते बोल बर का. मग असे मी तुला कितीदा शपथ कितीदा तुला शपथ घालून सांगू बाबा, खरं बोल माझ्याशी आता. कारण मला माहित आहे ही सगळ्यांनी संदेश दिलाय, पण कुठेतरी दुखत होतं. हा राजा म्हणत तुला बोलवून आण, तुझ्याकडून ऐकून घेईल. मला माहिती तू कधी माझ्या मनात का संदेश दिला नाहीये. जे ह्यांनी दिलाय ह्याच्यापेक्षा वितरित तू हमेशा देतो आम्हाला संदेश. म्हणून आमचं मन तुझ्याबद्दल तुला आम्ही विचारली किंमत बी देत नाही. हालेलुया. मग खरं सांग. मग त्याला म्हणला राजा काय बोलला. मग तो म्हणाला सर्व इस्रायल लोक मेंढपाळा वाचून असलेल्या मेंढरासारखे, तो राजा असून देखील प्रजा भटकत आहे असं मला परमेश्वर दाखवत आहे म्हटलं. मग ते म्हटला बघ हेच मला ह्याचं पटत नाही, मी राजा असून माझी किंमत बी करत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला राग आला, असा हा बोलतो म्हणून मला ह्याचं अजिबात मला ह्याचं आवडत नाही. प्रेज. मग राजाला राग आला, क्रोध आला. राजा म्हणला तू जा, तू काय जगणार नाही, तू मरशीलच म्हणला. राजाला मग तो अति क्रोध आला. हा कधीच मला संपर्क असं म्हणजे मला आवडत असं कधी बोलतच नाही. प्रेज द लॉर्ड. मग राजा म्हणायला कैद करा बरं, ह्याला आता कैदीत टाका, शिक्षेचं पाणी शिक्षेचं अन्न ह्याला खायला द्या म्हणला, मी येईपर्यंत. तुम्हाला राजा तू जा, तू काय माघारी जिता येणार नाही, तू जाशील पण माघारी जिता काय येणार नाही, मला कैदेत ठेवू, मला काही फरक पडणार. पण एक गोष्ट लक्षात तू जातो, तुला अजून एक सांगतो म्हटला. प्रेज द लॉर्ड. जे 400 संदेश ते बोलत आहेत. किती संदेश ते? 400 संदेश ते बोलत आहेत. ते का बोलत उग म्हणून बोलत नाहीत ते. प्रेज द लॉर्ड. राजा तुझं भलंच होईल, तुझं चांगलंच होईल. हालेलुया हालेलुया. 19 वचन वाच बघा, लक्ष द्या का बोलत आहे तो. मिखाया म्हणाला, मिखाया बोलत, देवाचा दास बोलत आहे, तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक. आता तू परमेश्वरचं कान उघडून लक्ष देऊन वचन ऐक बर का. परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला, परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झाला होता, बसला होता. त्याचे व त्याच्या उजवीकडे व त्याच्या डावीकडे उजवीकडे आणि डावीकड स्वर्गातील व सर्व सेना उभी आहे, सर्व असे सेना माझ्या त्याच्या दृष्टीस उभी पडले. आहे असं मला काय झालंय, दृष्टीस पडले. असं माझ्या नजरेस पडलं. परमेश्वर म्हणाला, आणि मग देव बोलला, जो यहोवा परमेश्वर तो बोलत आहे. काय बोलला, अहवाला असा कोण त्या मोह राजा जो घालील? आहे ना, त्या राजाला असा कोण व्यक्ती आहे, कोण मोह घालील, त्याला की कोण तो- मोह घालील. की तो Praise the Lord.
काय घालील त्याला? मोह. काय घालील? मोह. मोह घालणं म्हणजे काय? एखाद्याला कसं आपण ते हरभऱ्याचं झाड त्याच्यावर चढवतो, असा कोण त्याला चढवल त्याच्यावर? कोण जाईल त्याला असं बोलायला? कारण त्याचं पाप एवढं वाढलंय. Praise the Lord. त्याला कोण मोह घालील? मोह घालील हा? की तो रामोत गिलादावर चाल करून आणि तेथे मग तो काय पतन करेल? पावेल. त्यासाठीच जाईल. मग त्याच्या मनावाटणी कर. पण कोण त्याला मोह घालील? कोण त्याचं कान भरल? Praise the Lord. कधी कधी आपण निर्णय करतो देवासाठी मी चांगलंच वगैरे मी राहील. अचानक कोणीतरी बिघाडतो. बाहेरचा बिघडत नाही, घरातलाच बिघडतो. आणि त्याने जेवढा आपण निर्णय केलाय त्याच्या विपरीत करून टाकतो आणि आपली वाट लावून जातो. स्वतःची लागली आहे ती ह्याची वाट लावून जातो. होते की नाही होतं घरामध्ये असं? Praise the Lord. समजत आहे मला काय बोलायचं? असं काहीतरी तुमचं माइंड तो खराब करून जातो की तुम्ही जेवढं देवासंग करार केलाय, माझ्या संग लय वेळा झाले, माझ्या संग लय वेळा झाले. मी जवळजवळ निर्णय करून तेव्हा पास्टर नव्हता आणि जवळजवळ निर्णय करायचो की मी जेव्हा असं वागेल तसं वागेल. घोडा आलेले आहेच 12च, आता जेव्हा येईल तेव्हा 12च. यामुळे 12च्या पुढे टाइम जातो की नाही आमच्या घरातला हेच मला कळत. Praise the Lord. पण मला समजत नव्हतं की असं काहीतरी शक्ती काम करते. जर मी निर्णय करत आहे तर मला समजलं पाहिजे तो किती भडकत आहे, पण मला माझ्यावरती ताबा ठेवलाच पाहिजे. बायबल सांगतं त्याचा रोग तुझ्याकडे आहे. Praise the Lord. म्हणून स्वतःला ताब्यात ठेव, कारण गरज नाही सिंहासारखा कुंडा फाडावं की कुंडा गिळावं असं तो शोधतोय बरं का. हालेलुया. कोण? तुमचा शत्रू. तुमचा शत्रू कोणाला फाडावं की कुणाला गिळावं हा शोधतोय बरं का. पण तुम्ही जर चर्चला येत आहात तर तुमच्यामध्ये ज्ञान आणि बुद्धीचा आत्मा काम करायला पाहिजे. हालेलुया. कारण किती जर भडकला आहे तर तुमच्यामध्ये शांती देवाची पाहिजे बरं का. कारण तुम्ही देवाचं वचन घेऊन गेलाय आणि ते उगवल्याशिवाय राहणार नाही बरं का. हालेलुया. हालेलुया. मग तुम्हाला असा कोण आहे त्याला मोह घालील? कोण जाईल? मग मोह घालील हा? की तो रामात गिलादावर चालून करून तेथे पतन पावेल. हा? तेव्हा कोणी असे कोणी तसे म्हटले. मग कोण असं कोण तसं बोलायला लागलं आणि त्यावेळी एक आत्मा त्यावेळेस एक आत्मा जवळ येऊन हा? परमेश्वरासमोर उभा राहिला एक आत्मा मग जवळ देवाच्या आला उभा राहिला. तू काय बोलत आहे बघा? आणि म्हणाला, आणि बोलला मी त्याला मोह घालतो. मी त्याला मोह घालतो. मला माहिती आहे त्याची कमजोरी कशात आहे, त्याची रस्सी काय खेचली पाहिजे की तो ऑटोमॅटिक पापात पडतो. हे मला चांगलं माहिती आहे. हालेलुया. आता त्याला प्रार्थनेत बसायचं आहे. तुम्ही निर्णय केला की आता प्रार्थनेत बसणार आहे, पण तुमची चांगली नस त्याला माहिती आहे. ही नस उडली की हा प्रार्थनेत काय बसत नाही. Praise the Lord. मग त्या अशा सगळ्या नसा खोलून जातो. मग पुन्हा की तुम्ही पुन्हा प्रार्थनेत बसत, तुम्ही पुन्हा गुढीवर बसत, पुन्हा बायबल वाचत. मी जातो म्हणला. मला त्याची कमजोरी माहित आहे की मला त्याला कसा गुंतवायचा आहे. बघा तुम्ही किती ते वेळ ते आमुसिंग हमेशा म्हणतात इच्छिकी बिच्चिक सारखं चालू असतं मला त्या फोनवरती. आमुसिंग पास्टर माहिती तुम्हाला सर्व मोबाईल घेतात म्हटला आणि इच्छिकी बिच्चिक ते काय ते आपलं ते शॉर्ट व्हिडिओ समेत इच्छिकी बिच्चिक त्याने इच्छिक नाव त्याला ठेवले. इच्छिक बिच्चिक त्याच्यामध्ये किती जरी वेळ गेला तरी त्याला भान होत, त्याला काय आठवत, किती वेळ जातो तेवढा तो त्याच्यात गुंततो. पण त्याला त्यातून काय बाहेर येऊ देत, त्याला देवाच्या चरणापाशी जाऊ. आणि एकदा तर त्याला म्हणला मला आता देवासंग जायचं, मला प्रार्थना करायचंय. कोणला गेलो कोणला खातूच कळत नवीन हात झोपलाच. Praise the Lord. काय काय लोकांचं बायबल बघून झोपला, कधी एवढं वाचू कधी. Praise the Lord. होतं बरं का असं. आपला ताबा पाहिजे बरं का आपल्या शरीरावर. बायबल सांगतं आत्मा उत्सुक आहे पण देहच आशक्त आहे. Praise the Lord. हालेलुया. मग तो म्हटला मी जातो, म्हटला मी त्याला मोह घालतो. आणि त्यावेळी एक आत्मा जवळ हा? परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, हा? मी त्याला मोह घालतो. हा? परमेश्वराने विचारले कसा? तो म्हणाला, मी मी जाऊन काय करतो बघा आता त्याच्या सर्व संदेष्टांच्या किती? मुखात. कुणाच्या? संदेष्टांच्या. आता जेवढे त्या संदेशावर विश्वास ठेवतो त्या सगळ्यांच्या मुखात जाऊन काय करतो?
असत्य वदवणारा कसा आत्मा होईल. खोटं बोलणारा आत्मा मग काढतो. हालेलुया, हालेलुया. आणि तुला काय वाटलं राजा, माझ्या देवाचं मी पाहिलं म्हटलं ते. प्रेज द लॉर्ड. तू म्हणतो मी संध्याकाळी विश्वास ठेवते, मी चालत आहे. पण तिथून जो आत्मा आलाय आणि तुला जे बोलत आहे ना म्हटलं, हे तुला समज नाही का? कारण तू प्रार्थनेत नाहीये, तू वचनामध्ये नाहीये, तू देवाच्या नियमामध्ये नाहीये. मग आपण म्हणतो अरे देव तर मला असा बोलला होता आणि मी तर असं झालं, मग माझं वाटोळच का? आता देवाच्या सेवकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली तरी घरात एवढी आग लागून बसली. आता जस्ट प्रार्थना केली हो, मी आता चर्चला जाऊन आलोय आणि ह्याला डबलच हा करायला लागलाय. पहिला डेट बसला तो नाचायला लागला, उड्यात मारायला लागलाय दारू पिऊन. होते की नाही होत? प्रेज द लॉर्ड. अरे तू परमेश्वरामध्ये नाहीये, तू देवाच्या वचनामध्ये नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आपण देवा म्हणतो देव ऐकतो की प्रार्थना नाही ऐकत, काय असेल बरं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजत आहे तुम्हाला मी काय बोलत आहे? तुम्हाला हे समजलं पाहिजे की देव कशा प्रकारे बोलतो बरं. आमेन. म्हणून विश्वास कशावरती ठेवणं? कारण परमेश्वर म्हणतो मी नावापेक्षा म्हणतो कशावर ठेवले म्हणतो, कशावर ठेवले? आपला विश्वास वचनावरती पाहिजे बरं. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर वचनावर विश्वास ठेवून जर जगचाल ना, नक्की तुमचं जीवन बदलल बरं का. हालेलुया, हालेलुया. बघा येण्याच्या वेळेस असा दुष्काळ पडला, असा दुष्काळ पडला. कुठं अन्न नाही, कुठं पाणी नाही, लोक तटा उपाशी मारायला लागले. आता दुष्काळ पडले की आपण तो पाहतो. कुणाच्या जीवनात वेगळा दुष्काळ असतो, कुणाचं घरात पडतच नाही हा दुष्काळ असतो, कुणाचं नवरा नीट नाही तर पत्नी नीट नाही, काही ना काही कर्ज बाजारी काही त्रास आजार हा दुष्काळ आहे. आता जर पाहिलं तर आपल्या जीवनामधला हा दुष्काळ पडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि असा दुष्काळ पडला, मग सारपत नावाच्या ठिकाणी एक विधवा होती, ती काटक्या गोळा करत होती आणि देवाचा सेवक त्या ठिकाणी चालला. हालेलुया, हालेलुया. आणि जाता जाता त्याने त्या स्त्रीला पाहिलं, म्हटलं मला कुठं पाणी प्यायला दे. ते म्हटलं आता पाणी तर माझ्याकडे थोडंच आहे. प्रेज द लॉर्ड. पाणी माझ्याकडे काही थोडंच आहे आणि हा देवाचा दास मला पाणी मागत आहे. आणि ती पाणी आणण्यासाठी चालली. जाता तिथं मला एक काम करे, बाकऱ्यात तुकड्याने घेऊन ये. आता तिनं थांबली जाग्यावर. एक तर घरात अन्न नाही, एक तर काम धंदा नाही, काही नाही, आणि हा लागलाय मला भाकरी बी दे पाणी बी दे. प्रेज द लॉर्ड. ते म्हटले बाबा म्हणजे आमच्याकडे काय नाही बघ, जे आहे तेवढ्यात आमचा निर्वाह होणार आहे आता, आणि त्यानंतर उपाशीच मारणार आहे. मी तुला यातनं काय देऊ, ते काय बी असू दे म्हणला, पण मला पहिलं दे. प्रेज द लॉर्ड. काय कर, मला पहिलं दे. जोपर्यंत बघा तेलाचं गहाणं बघितलं का कोणी? तेल काढतं ते पाहिलं कोणी? कधी निघतं तेल? जोपर्यंत पूर्ण चुरा होत नाही, क्रश होत नाही, तोपर्यंत तेल निघतं का बाबा? हालेलुया. समजत मला काय बोलायचंय? मग ज्यावेळेस ती स्त्री म्हणजे आता काहीच नाहीये आणि हा माझ्याकडे तरी मागणी करत आहे, तो म्हटला तू नक्की घेऊन ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जाता जाता जोपर्यंत हा दुष्काळ आहे तोपर्यंत तुझ्या डब्यातलं पीठ संपणार नाही, तुझ्या कुपीतलं तेल संपणार नाही. जा घेऊन ये म्हटलं. हालेलुया. तिनं आता करता करता बडबडबडी काही असं काय बोलू बाबा, आता याने एवढंच आहे एवढंच करते. मी बोलत आहे असं आपल्याकडे नाही. आता एकदा समजा आला आणि दे बाबा दान दे, आता देवाचा दास आलेला आहे, सेवक आलेला आहे आणि त्याला काहीतरी ऑफरिंग ते जायचं आहे आणि काहीच नाही घरात, त्याला दिलं की मी खाऊ काय? प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला दे. बघा आमच्या आतली पिता हमेशा सांगतात, ते बाहेरच्या राज्यामध्ये गेले ना तर ते म्हणले मी एवढं ऑफरिंग देऊन यायचो की येताना रस्त्यामध्ये लाज वाटायची. आता खरेदी काय करू, कारण खिशात काहीच नाही, जे आहे तेवढं सगळं टाकून देता आलोय. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ते म्हणजे मी तसं करून येत होतो तर नक्कीच मी कापणी केली बरं का. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आपलं पूर्ण फ्रेश होऊन जातो ना त्यावेळी देवाची सुरुवात तिथनं होती. ज्यावेळेस व्यक्ती झिरो होतो ना तिथनं त्याची सुरुवात खरी होती बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते गेला आणि त्या स्त्रीने त्याला भाकरी पाणी दिलं आणि बायबल सांगतं जोपर्यंत दुष्काळ होता तोपर्यंत या डब्यात कधीच संपलं नाही आणि तेल कधीच आटलं नाही. हालेलुया. तो तुमचा आणि माझा देव. आपल्या देवाची
या पण सर्व जबाबदाऱ्या प्रबोधन आहे आपल्या गुडीवरती ज्यांचा मास्तरवाडी गुडघ्यावरती आपण प्रार्थना करू आणि तुमची प्रबोधनाची व्यवस्था करू. हॅलो